पाच लोकांचे सध्या गोपनीय आणि टेक्निकली याच्या आधारे आम्ही त्याचा शोध घेत आहोत. आयडेंटिफाय झालं की हेच ते प्रशांत कोरेकर त्यांचा ऑडिओ क्लिप आहे, त्यांनी डिनाय केलं होतं. नाही, ते होणार आहे अजून त्याच्यामध्ये. त्याच्या आधी आम्हाला त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी आम्ही फोनवर काही संपर्क साधलाय तुम्ही त्यांच्याशी? नाही. आणि तुमचा परिचय कोण कोण आहे पथकामध्ये सर तुमच्या? माझे सगळे पथक आहे, पाठीमाग आहे ते. सायबर पोलिसांची मदतीने संबंध हो, सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याचा संपर्क किंवा चौकशी नाही. पण तो ऑडिओ त्यांचाच होता हे तुम्ही टेक्निकली चेक केलेला आहे का? काय झालंय कसं ते आम्ही आता FSL ला पाठवलेलं आहे. त्याच्या अहवाल आल्यानंतर ते समजेल की ते कोणाचं. किती दिवस त्याचं घेतलेलं किती पथक शोध घेत आहे? सध्या आता आम्ही कोल्हापुरातून इथं नागपूरमध्ये आलेलो आहे. एकच पथक आहे सध्या. वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांचे एक वेगळं पथक शोध घेत हो घेत आहेत. ते नागपुरात झालंय पथक? नाही, ते नागपूरमध्ये नाही. त्यांना चौकशीत घेण्याचा एक प्रयत्न राहील, चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याचा एक प्रयत्न. अटक करणार आहे टेक्निकली की चौकशी होणार आहे? नाही, सध्या प्रथमदर्शनी तर आम्ही त्यांच्या चौकशीस आम्ही ताब्यात घेणार आहे. म्हणजे तिथून पुढे काय तपासामध्ये काय निष्पन्न होते त्यानुसार प्रयत्न करणार. आज दिवसभर तुमचं काय असेल, तुम्ही नागपूर पोलिसांशी भेटणार आणि का सायबर पोलिसांशी भेटणार काय तुमचं? हो, नागपूर पोलीस आणि स्थानिक पोलीस आणि सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याचा तपास करू. सर तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन आले काय? जुना राजवाडा, कोल्हापूरमधून जुना राजवाडा पोलीस स्टेशन. मी PSI संतोष गळवे. माझ्याकडे तपास आहे सध्या त्याचा. फरार झाल्याची माहिती मिळते आहे सर, नागपुरातून फरार झाल्याची माहिती मिळते. आता इथं काय मी सांगू शकत नाही ते फरार झालेत किंवा काय. ते जे तपास चालू आहे आमचा. एक प्रश्न असा आहे की नागपूर पोलीस तुम्हाला सहकार्य करतात? हो, नागपूर पोलीस आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत आणि त्यांच्या मदतीनेच आम्ही त्याचा शोध घेत आहोत. कुठल्या दिशेनं तपास एकूण करताय तुम्ही? सध्या तर आम्ही टेक्निकल आणि गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने तपास करत आहोत सध्या. बेलसाठी पण अप्लाय केलं अशी पण माहिती नाही, त्याची काय माहिती नाही आम्हाला बेलसाठी काय. खूप भेटेल आम्हाला. ते भेटल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेणार आहोत. भेटले हो. त्याला घेऊन कोल्हापूरला जाणार आहे सर? हो सर, ज्या पद्धतीने हे होत आहे सर, मराठा प्रेमी असो किंवा शिवप्रेमी असो, आक्रमक झालेले आहे. त्यांनी मागणी केली आहे का का लपलेला आहे, गुन्हेगार मिळतात तुम्हाला, प्रशांत कोरेकर मिळत नाही, अशा पद्धतीने. ठीक, ओके. तर प्रशांत कोरेकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपुरात दाखल झालेलं आहे. त्याची चौकशी करणार, ताब्यात घेतलं जाणार असं या पोलिसांकडून सांगितलं गेलंय. 5 जणांचं हे पथक आहे आणि